गावात काही तंटा झाला, काही गडबड झाली, झांगडगुत्ता झाला तर सर्वात पहिली खबर मला लागते आणि मग ती तलाट्याकडे पोहोचते आणि मग तलाठी करतो पंचनामा. अहो सांगायचं तात्पर्य काय, म्या लय इम्पॉर्टंट आहे. मी हाय कोतवाल, इतकी वर्ष कोतवाली करतोय. अहो गाव सांभाळणं काय सोपी गोष्ट आहे की काय? तलाट्याच्या हाताखाली राहून तलाट्याचं सगळं काम करतोय मी. आत्ताच नाही, गेली 20 वर्ष करतोय. पण इतक्या वर्षात जे झालं नाही ते आता झाले. अहो आमच्या मानधनात वाढ झाली आहे, वाढ. एकूण आराखडा सांगतो थांबा. 11 ते 20 वर्ष कार्यरत असणाऱ्या कोतवालांना 7,500 रुपयांच्या मानधनात 3% वाढ मिळाली. 21 ते 30 वर्ष कार्यरत असलेल्या कोतवालांना 7,500 रुपयांच्या मानधनात 4% वाढ मिळाली आणि 31 वर्षांपेक्षा अधिक कालावधीमध्ये कार्यरत असलेल्या कोतवालांना 7,500 रुपयांमध्ये 5% वाढ मिळाली. 5%. अहो लय भारी काम झालंय ना भाऊ. ह्यापेक्षा अजून भारी काय माहितीये का? अहो माझं काका चुलता हो माझा, जो बाजूच्या गावात कोतवाली करतो, त्याचं वय 50 वर्ष बरं का. तर 50 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या कोतवालांना तर एकूण किती 15,000 रुपये मासिक मानधन आहे ना. भारी गोष्ट. अहो कोतवालांच्या कामाचं चीज केलं बाबा या आपल्या महाराष्ट्र सरकारनं.